नमस्कार, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण ताकापासून कढी कशी करायची तर हे आज आपण बघणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथं काय केले, सुरुवातीला तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या, तिखट मिरच्या त्याच्यामुळे आणि हे घेतलंय लसूण घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकली बरं का, आणि ते थोडंसं बारीक एकदम थोडं बारीक आबडधोबड करून घेतलं। आणि त्याच्यामध्ये ना अजून शेंगदाणे टाकून घेतले, थोडेसे शेंगदाणे टाकले, ते पण चांगले कुटून घेतले। लय मोठाले ते बारीक नाही केलं, आबडधोबड म्हणतो का त्या पद्धतीने केलंय, आबडधोबड करायचं। आणि एक ह्याच्यामध्ये मी ताक आहे ना काढून घेतलं होतं पातेल्यामध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ टाकायचं आहे। बेसन पिठाने आपली कढी जरा घट्ट येते, असं ताक लय पातळ असतं ना आणि चव पण चांगली लागते, त्याच्यामुळे आपल्याला बेसन पीठ टाकायचं 1 चमचा। आता मी हे सगळं कसं हलवून घेते, पण त्याच्या गोठळ्या होतात ना त्याच्यामुळे ते सगळं हलवून घेतलं। आता हलवून घेतलं आणि एक आपली कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं, 1 चमचा तेल टाकलं, त्यात आधी मोहरी टाकली, मोहरी तडतडली, मग त्याच्यामध्ये आपले जिरे टाकून दिले। जिरे तडतड अशी हे झाली परतली का, म्हणजे आपण ठेचून घेतलं होतं का आबडधोबड लसूण आणि हिरवी मिरची शेंगदाणे मी ते त्याच्यामध्ये टाकून दिले आणि हळद टाकली। आता हे बघा हळद टाकली, हे बघा आज आमचा माऊली कढी करतोय। आमचा माऊली ना लई स्वयंपाक करताना मध्ये करत असतो, त्याला असं असतं मी करतो कधी पण। तर ते बघा टाकून घेतलं, ते हा परतलं, त्याच्यानंतर जे आपण बेसन पीठ टाकून हे केलं का ताकामध्ये खलून ठेवलं होतं का ते टाकून दिलं। आणि त्याच्यात तुम्हाला जेवढी लागते ना कढी घट पातळवर, त्याच्यात तुम्ही पाणी टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ। तर हे बघा मी मीठ ते टाकून घेतलं, पाणी टाकून घेतलं। इथं बघा ही आपली कढी तयार झालेली आहे आणि कमी गॅसवर आहे ना त्याला अशी फुगून द्यायची म्हणते, फुगून द्यायची। तर बघा तर आपली कढी तयार आहे। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण अशाच अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, काळजी घ्या।